नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे तूळ राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. तूळ राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो थोडासा कठीण समजला जातो. काही गोष्टींचा सामना तुम्हाला यामध्ये करावा लागेल. म्हणजे कष्टाशिवाय काही साध्य होणार नाही आहे, पण साध्य होणार आहे हे तात्पर्य लक्षात ठेवा आणि कष्ट करण्याची आपली तयारी ठेवा. या दोन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तर कष्ट साध्य म्हणून जे आहे त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला मिळतील, पण अगदी सहजगत्या काही साध्य होणार नाही. विशेषतः उत्तरार्धामध्ये काही गोष्टी जास्त चॅलेंजेस तुम्हाला फेस करावी लागतील. उदाहरणार्थ आपली मुलं, त्यांचे अभ्यास याविषयी काही नवीन तुम्हाला गोष्टी समजतील आणि ते सॉल्व करण्यामागे किंवा त्याच्यातलं सोल्युशन काढण्यासाठी तुम्हाला जास्त डोकं खर्च करावं लागेल. तर यासाठी आत्तापासूनच म्हणजे समजल्यापासूनच तुम्ही त्यामध्ये लक्ष घाला आणि त्यांच्या मुलांच्या अभ्यासाच्या नेमक्या समस्या काय आहेत हे जाणून घ्या. कधीकधी मुलं एखाद्या ठिकाणी क्लासला किंवा अन्य ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांना तेवढा कम्फर्ट नसतो किंवा त्या व्यक्तींपासून त्यांना कम्फर्ट नसतो. अशा काहीशा गोष्टी या महिन्यात तुम्हाला समजतील किंवा जाणवतील, किंवा तुम्ही 1 to 1 मुलांशी बोलल्यानंतर तुम्हाला ते ओपनली सांगू शकतात. तर अशा ज्या काही गोष्टी तुम्हाला कळल्या तर ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घ्या आणि मुलांना सेक्युअर्ड करा असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की विद्यार्थी दशेतली जी मुलं आहेत त्यांना स्ट्रेसचा परिणाम ह्या महिन्यात जाणवतो. अभ्यासाचा तणाव किंवा असेसमेंट पूर्ण करणे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्या वेळेत पूर्ण झाल्या नाही आहेत किंवा होणार नाही आहेत अशी त्यांना कल्पना आल्यामुळे ती दुःखी होतील किंवा थोडीशी नर्वस होऊन त्यांच्या हातून आणखीन काहीतरी चुका घडू शकतात. म्हणून त्यासंबंधीसुद्धा तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा, मुलं जरी मोठी असली तरीसुद्धा. उच्च शिक्षणासाठी जे कोणी मुलं ऑनलाईन एक्झाम देत आहेत किंवा त्या एलिजिबिलिटीसाठी ज्या काही टेस्ट देत आहेत त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर ते करून घ्या. कारण जसा उशीर कराल तरी तशी ती गोष्ट तुमच्यासाठी कठीण होत जाईल किंवा दुर्लभ होत जाईल. म्हणून त्या गोष्टीच्या मागे लागून लवकरात लवकर या गोष्टी पूर्णत्वाकडे न्याव्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. प्रकृतीच्या बाबतीत जर आपण विचार केला तूळ राशींच्या व्यक्तींना तर साधारणपणे स्वतः केलेल्या काही पूर्वी केलेल्या चुका किंवा केलेलं दुर्लक्ष आपल्या स्वतःकडे त्यामुळे तुम्हाला काहीतरी त्रास होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ पथ्य पाळणे किंवा अमुक एक गोष्ट तुम्हाला चालत नाही आहे तर ती करू नये ती करणे, अशा बाबतीतून तुम्हाला काहीतरी त्रास होऊ शकतो. तर जे तुमच्या प्रकृतीला चालत नाही त्या टाळा आणि त्या टाळून जे तुम्हाला काही उर्वरित जे करायचं आहे ते करा. म्हणजे तुम्हाला होणारा त्रास कमी होईल आणि प्रकृती आणि स्वास्थ्य तुमचं योग्य प्रकारे राहील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नोकरीदार व्यक्ती ज्या आहेत, ज्या नोकरी करण्यात त्यांचं पूर्ण आयुष्य व्यतीत होत आहे किंवा ज्या नोकरीशिवाय पर्याय नाही आहे अशा लोकांनी खूप काही मोठ्या अपेक्षा बाळगू नका या महिन्यात. कारण अपेक्षापूर्ती होणं हा केवळ लकचा भाग आहे. नोकऱ्या तर सगळेच करतात, पण त्यात अपेक्षापूर्ती आपलं वेळच्या वेळी होणे हा सुद्धा एक काही दैवी भाग आहे. तर तुम्ही आपलं कर्म जे आहे ते कर्म करत जा. लगेच काही फळ मिळेल अशी आशा धरू नका, पण तुम्ही तुमचं कर्म प्रामाणिकपणे तुम्ही जसं करताय तसं करत राहा. ज्या व्यक्तींचे लघुउद्योग आहेत किंवा स्वउद्योग आहेत अशा लोकांना खूप काम असणार आणि चॅलेंजेस पण खूप असणार. काही कामं जी आहेत ते तुम्ही एकट्याने पूर्ण करू शकत नाही, तुम्हाला मदतीची आवश्यकता असते, तेव्हा तुम्ही मदत घ्या आणि करा. एकट्याने सगळं काही पूर्ण करण्याच्या नादात पडू नका. तो ताण तुम्हाला असं येऊन तुमच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात कौटुंबिक सुख जे आहे किंवा आनंद जो आहे तो तुम्हाला मिळत राहील. धार्मिक कार्यानिमित्त किंवा घरातील मंगल कार्यानिमित्त अशा तुमचा प्रवास किंवा अशा भेटीगाठी होत राहतील आणि त्यामध्ये तुम्हाला एक विशिष्ट वेगळा आनंद असा मिळेल
आणि तुमचे कुटुंब, तुमचा जोडीदार हे सगळे प्रसन्न होतील आणि त्यांनाही आनंद मिळेल, तुम्हालाही आनंद मिळेल. असं कौटुंबिक सुख तुम्हाला चांगलं दिसून येतं या महिन्यात. उत्पन्न जे आहे तुमचं जे योग्य जसं असायला पाहिजे तेवढं असेल. खूप काही ओढाताण करावी लागणार नाही किंवा काटकसरही करावी लागणार नाही, पण त्याचं नियोजन योग्य प्रकारे तुम्हालाच करावं लागेल. कोर्ट आणि अशा बाबतीत चिडचिड या बाबतीत तुम्ही करून घेऊ नका. एखादी गोष्ट वेळच्या वेळी व्हायला पाहिजे ती नाही झाली तर चिडचिड करून किंवा आक्रस्ताळेपणा करून त्याच्यावर सोल्युशन अजिबात निघणार नाही. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही करू नका. कोर्टात दावा लावणे किंवा कोर्ट केस एखाद्यावर दाखल करणे हे या महिन्यात करू नका. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. वेळ आणि तुमचा उमेद या महिन्यात संपून जाईल त्या कारणाने. तर ह्या गोष्टी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा. धार्मिक बाबतीत जर तुम्ही म्हणाल तुमचा आध्यात्मिक जो आनंद आहे तो मिळवण्याकरता तुम्ही जो वेळ ठरवला आहे तो तुम्हाला अगदी शोधून काढावा लागेल. कारण तेवढा वेळ तुमच्याकडे नसला तर तो वेळ आवश्यकतेनुसार तुम्ही तो वेळ अवश्य शोधून द्या आणि आध्यात्मिक आनंद मिळवा. त्यामुळे मानसिक तुम्हाला सुख मिळेल. हे होतं तूळ राशींच्या व्यक्तींना मार्ग.